जेव्हापासून नवरोबाला माहीत पडलं ना, की सोयाबीनपासून पनीर बनवतात, तेव्हापासून त्यांचं एकच चालू आहे, की "अगं, आपल्याकडे पोत्यामध्ये एवढं सोयाबीन भरलेलं असते, त्यापासून तू कधी पनीर नाही बनवून बघितलंस?" मग काय, आज चांगलंच मनावर घेतलं आणि पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घातलं. संध्याकाळपर्यंत छान भिजू दिलं. मग हे छान बारीक वाटून घेतलं. त्यानंतर एका कपड्यावर टाकून हे छान गाळून घेतलं. खाली जे आहे ते आपल्याला त्याचं दूध मिळालेलं आहे. वरती जो राहिला तो कोंडा आहे. आता हे दूध चुलीवर ठेवून आपल्याला छान याला एक उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतरच यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. जसं दुधाचं पनीर बनवतो तसंच हे पनीर बनवायचं आहे. आता यामध्ये लिंबाचा रस घातल्यानंतर लगेचच हे दूध फाटतं. त्यानंतर हे खाली काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर एका कपड्यामध्ये हे गाळून घ्यायचं. आता या कपड्याला घट्टसर अशी गाठ मारायची आणि यावरती ओझं ठेवून रात्रभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं पाणी पण निघेल आणि आपलं पनीर पण सेट होईल. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल जसं दुधाचं पनीर तयार होते अगदी तसंच पनीर बनून तयार झालेलं आहे. आता याची भाजी कशी बनवायची हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.